मी येऊ का? अच्छा. हाय सगळे हाय करा. चला सांगा आम्ही कुठे चाललोय? आम्ही आता चाललोय मुरबाडी नदीवर. मुरबाडी नदीवर चाललोय आम्ही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवू म्हणजे कुठल्या नदीवर आलोय आम्ही, कुठं नेमकं आलोय ते. चला मग जाऊया सगळे. चला. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनामिका गृहिणी दर्पणमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला आज आपण थोडी मस्ती करूया. तुम्हीही आमच्यासोबत या आणि एन्जॉय करा. अशा आम्ही शांत थंड थंड इथं दिसतोय तुम्हाला, पण तिकडे गेल्यावर खूप मस्ती करणार आहे. हा स्वयंपाक केलाय ना आम्ही सगळ्यांनी आज. टिफिन घेतलाय. सोसायटी ऑफिस सी मार्ट जायचं. कित्येक वर्षात मी पहिल्यांदाच अशा पिकनिकसाठी मैत्रिणींसोबत बाहेर पडले. सगळेच खूप खुश होतो. हा तर आमचा भिशीचा ग्रुप आहे, परंतु काही कारणास्तव सगळ्यांना येणे जमले नाही, म्हणून आम्ही पिकनिक कॅन्सल न करता तिघी चौघीजणीच निघालो मुलांना घेऊन. नेहमी तर आपण घरीच असतो, पण कधी कधी असा एन्जॉय करणं गरजेचं असतं. अशी मजा मस्ती करत आम्ही निघालोय. तर बघू शकता तुम्ही इकडे किती श्रावणातला हा नजारा. श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवीगार चादर पांघरल्यासारखा नजारा झालाय. तुझं लग्न 2चं होतं, लग्न 12 वाजता. उशिरा होतं. त्या दिवशी आमचं गाव तालुका झाला ना, त्यामुळे ते सगळे मंत्री वगैरे आले होते. काही सगळ्यांना जायची म्हणून लवकर लागले का. 2चं लग्न 12 वाजता. लोक मुहूर्त चुकवतात. रस्त्यामध्ये सगळे ते गावचे लोक भाज्या घेऊन बसलेले असतात. नाही गेले तर आता नदी भेटेल. दिवाळीत आमच्याकडे नदी नाही भेटणार. यांचं पक्क झालं ना जायचं मोनरेंचं. आपण आमच्या इकडे जाऊ. चालेल सांगली पश्चिम महाराष्ट्र दौरा करू. सातारा कुठे आला सांगली. तर पोटगावला ही मुरबाडी नदी आहे, तिथं आम्ही पोचलो. खूप छान इकडं वातावरण आहे आणि नदी ही खूप सुंदर आहे इकडची. इकडनं गावात जायला रस्ता आहे. इकडनं पण तिकडनं जायचं. आज जरा जास्तच ऊन लागत होतं. पाऊस नव्हता. पावसाची वाट पाहत होतो मी, पण पाऊस काही आलाच नाही. You say that I'm psychotic, but then you like it like that. It's like every time the conversation. चला इकडे ऊन लागते तर आम्ही त्या पॉइंटवर चाललोय.
पाण्याचा नजारा बघू शकताय, जबरदस्त आहे. थोडं ऊन लागतंय त्यामुळे गरम होतंय. मी इकडून येत असताना माझा पाय घसरला तिथं, त्यामुळे मी चप्पल हातात घेऊन निघाले. काकड्या लावलेत का शेतात? तुमचं आहे? गावाकडे आल्यासारखं वाटायलंय. इकडे गवत गवत काय मग गवतच राहणार ना, काय राहणार. अरे पाय वाटतं असते ना. जात नाही ना कुणी, ये जा नाही जास्त ना. गेली जास्त येत नाही. नाही येत ना, मग त्यामुळे वाट नाही झाली ना. हे का घोसावळ आहे? घोसाळी घोसाळी घ्या रजीला. गोसाळी घेणार आहे आम्ही. इकडे काकडा. हे बघ इकडे काकडी आहे. ही बघ इथं आहे खाली. दाखवा की, हात लावा की जरा. तिकडे भरपूर आहेत काकडे आलेले. हो काय ते गोसाळे दोन आले ते कायला. काढा किती मोठी आहे. तिकडची काढायला पाहिजे, तिकडे मोठी. हे बघ इकडे मोठी आहे वेणी. इथे काटे असतात ते असतातच. टोचत नाही, काढ तसे असतात ते. हे तुमचं शेत आहे का? खूप मेनू आहेत. मेनू बघून मेनू खूप छान छान आहे. काकडी आहे, उशाच्या शेतातली काकडी. काकडी आहे, आळूवडी आहे, शिरा आहे. स्पेशल धपाटे. पिकनिक चालू आहे आमची. आपली निघालो आहे. हे घे गं द्यायचे. तिला तर बहिणींच्या शेतावर बसून आम्ही जेवण करतोय. तर त्यांच्या इथे तुम्ही बघू शकताय काय काय आहे. त्यांची झोपडी पण आहे शेतामध्ये एक. त्यांनी जी भाजीपाला लावलाय त्याची केअर करायला त्यांनी इथे ठेवलंय सगळी झोपडी वगैरे. केवढी काढली भाजी? बाजूला मला नाही लागत, मलाही नाही लागत. कसं करायचं माहित नाही मला पण. भजी तर काढून खाशी का नाही. घेईल 2-4 तशीच भाजी करून बघेल. म्हणजे असं भाजी संपली आपलीच आहे बाहेरून. खा खा आ कर. हा चपका मार त्याला. इकडे बघ काय मस्त आहे. दाखव दाखव. गावाकडची उषाची आई. उषाच्या घरी आम्ही आलो. उषाच्या शेतात आहोत आम्ही. दुकान पण नसणार इकडे काय नसतंय. तर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही वहिनींच्या घरी चाललो होतो. पोटगाव हे गावाचं नाव आहे. त्या आता यांच्या आईने काष्टा घातला ना, तसं आमच्याकडे पण घालतात बरं का काष्टा. आमचं पहिला होतं, आता नाही घालत. म्हणजे काम करताना घालतात. हो का? पहिलं घालायचं आमच्याकडे. आमच्या आधी घालायचा, आता नाही कोण घालत.
बघा कशी हिरवीगार शेती आहे. काय झाडी काय डोंगर काय ती पिकनिक एकदम सगळं ओके मध्ये आहे. ही वडीची फुलं छान आहेत ना. तर अशा प्रकारे आम्ही बोंद्रे वहिनींच्या माहेरी आलो आणि त्यांचं घर बघू शकताय तुम्ही, खूप छान आहे. घराच्या समोर एक छोटंसं मंदिर पण आहे. आत येऊ का बोंद्रे वहिनी? छोटीशी टूर करूया त्यांच्या हाऊसची. थोडं भारी लावलंय बघा भांडे. हा गावाकडे असं भांडे लाव छान पण वाटते ते. तुम्ही सांगा, यांचंच घर आहे बघा, हे माहेर आहे यांचं. वरती पण आहे. आहे चूल पण आहे. स्टोर रूम आहे ही. इकडे पण ह्याच्यासाठी इथं रूम किचन केलंय का? म्हणजे इथं चुलीवर स्वयंपाकासाठी इथं किचन आहे का? म्हणजे इथं जे लागेल ते घेत आहे. इथून चढायचं इथून. होय जवळच आहे की एकदम जांभळाचं झाड बी. अरे किती जांभळं लागली होती. व्हिडिओ कॉल केला खाली तर एवढी पडली होती. भांडे बघा जुन्या कळशा तांब्याच्या, तरी पण एवढं भरपूर छान ठेवले की आणि ठेवले पाहिजे. मस्त ठेवले. बोंद्रे वहिनींचा मुलगा हा जो भावेश आहे त्याचा उद्या बड्डे आहे, तर त्याच्यासाठी आम्ही काही गिफ्ट आणलं नव्हतं. तर मुलं इथं त्याला असंच खोटा बॉक्स देऊन प्रँक करतायत त्याच्याशी. तर वहिनींच्या भाऊजाईनं इकडे बघा किती सुंदर ब्लाऊज शिवलेत. आणि खेड्यात शिलाई पण त्याची कमी आहे, तरी खेड्यामध्ये तेवढे पैसे मिळत नाहीत, पण त्या खूप छान शिवतात. इकडे दिसत आहेत त्या ग्रीन साडीमधल्या, त्यांनी शिवलेत हे सगळे ब्लाऊज. डिझाईन बघू शकताय तुम्ही किती छान दिसत आहेत. तर आळूची पानं घेतो इकडं. तर 2 प्रकारची पानं आहेत, एक वडीची आहेत आणि एक भाजीची आहेत. बरं तीच द्या, मग वडीच करेल. 4-5 द्या, जास्त नको. चला या सगळे, बाय. हे मोतीराम दर्शन गँग. ए जरा फक्त आम्ही जिंदाबाद हा. जेवढे आलोय तेवढे. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आमची पिकनिक पार्टी झालेली आहे. आता आम्ही नदीवर चाललोय. देशी गुलाब घातलेला आहे. हा वा वा छान दिसतंय. आणून घातलं शेतीच्या डोक्यात घाला पाहतो. मी घातलाय पण तो दिसत नाहीये. हा रेडी स्टेडी गो. हा जबरदस्त. हा आता गणेश चुकून तर थांबा, तुमचं पण घेऊ. जबरदस्त. हा रेडी स्टेडी गो वहिनी. ए जब्बर. स्टेडी गो. हा रे घाबरू नको काय नाही होत. वा रे वा मोगली पळा पुढं. फक्त वर घे. नाही काय होत नाही. हा
सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा मडकं अरे तुमच्या अंगावर लागत वाहले का? कुठे मडके कुठे? मडके कुठे? गेले कुठे गेले दिसत नाही बाबा, इनविजिबल झाले काय? तर आजचा हा दिवस असं मज्जा मस्ती करत आम्ही खूप एन्जॉय केला. अशा गोष्टी आयुष्यभरासाठी आठवणीत राहतात. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.